अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत उत्पत्ती एकादशी बद्दल। तर बघा, रविवारी म्हणजेच उद्या आहे उत्पत्ती एकादशी आणि उत्पत्ती एकादशीचं महत्त्व काय आहे आणि ही एकादशी आपण का करतो आणि एकादशीचं महत्त्व म्हणजे एकादशीचा जन्म कसा झाला किंवा एकादशी ही सुरुवात कशी झाली, भगवान विष्णूंनी काय केलं, कशामुळे ह्या एकादशीचा आपण म्हणतो जन्म झाला, या सगळ्या गोष्टीच्या बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला, सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। संत तुकाराम, आपले संत श्रेष्ठ श्री तुकाराम म्हणतात, ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी, ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भी, ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपासी, तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी। तर याचा अर्थ काय आहे तुम्हाला मी सांगते बघा। ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणे नरकाचा रहिवासी आहे, ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक सुद्धा घाबरतो। जो एकादशीचे व्रताचे पालन करतो त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते। वैकुंठाची प्राप्ती म्हणजे आपण विष्णूंच्या पावलांपर्यंत जातो। तुकाराम म्हणतात, ज्याने गत जन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहे तोच एकादशीचे व्रताचे पालन करतो। म्हणजे ज्याने गत जन्मात मागच्या जन्मी जर का त्याच्याकडनं चांगले पुण्य घडत असतील तर तोच व्यक्ती या वर्षी एकादशीचे व्रत करू शकतो किंवा तो करतो। त्याला मनात येतं की आपण एकादशीचे व्रत करावे। शक्यतो आपण एकादशीचे व्रत करत नाही, तर बरेचसे जण करतात, त्यांनी करायला हवे, एकादशीचे व्रत नक्की करायला हवं। तर आता येणार आहे उद्याची एकादशी, जी आहे उत्पत्ती एकादशी। तर बघा, प्रत्येक माणसातून येणाऱ्या प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशींना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रामध्ये आहे। त्याचे सार सुद्धा श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे। एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जनते एक, तया देही यमदूत जाले त्याचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया। आता ह्याचा अर्थ म्हणजे जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, ज्या दिवशी एकादशी जेवण करतात, भोजन करतात, ते अतिशय पतित जीव आहे, त्यांना अधम मानले आहे। कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठे समान असते। जो हे व्रत करत नाही त्यांच्यासाठी यमदूतच आहे, तो त्यांच्या अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो। म्हणजे एकादशीचं व्रत करणं किती महत्वाचं आहे बघा। त्यासाठी संत तुकाराम महाराजांनी असे खूप गोष्टी आपल्याला एकादशी बद्दल सांगितल्या आहेत। तर आता बघा, एकादशीचे व्रत हे उत्पत्ती एकादशीचं उद्याचं व्रत आहे। हे सुख संपत्ती आणि तुमच्या आयुष्यात जर का तुम्हाला आपण म्हणतो ना की अखंड समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही उत्पत्ती एकादशी नक्की तुम्ही करा। तुम्ही एकादशीचं व्रत नसल जरी करात तरी उद्याची एकादशी उत्पत्ती एकादशीचं व्रत नक्की तुम्ही करा। आणि काही नाही, तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा फक्त जप करायचा आहे दिवसभर। आणि एका वेळेस बसून तुम्हाला एका ठिकाणी बसून संध्याकाळच्या वेळेस, शक्यतो प्रदोष काळाच्या वेळेत तुम्हाला संध्याकाळी आपण म्हणतो ना की प्रदोष काळ म्हणजे आता बघा, संध्याकाळचे दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, त्याचबरोबर पुरुष सुक्त आणि विष्णू स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे। 11 वेळा जप करायचा आहे, 108 वेळा जप करा, तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा। कारण बघा, ह्या एकादशीला उत्पत्ती एकादशी ह्यासाठी म्हणतात कारण ह्या एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म हा विष्णू भगवानांच्या सानिध्यातनं झाला। कारण आपण म्हणतो, मी त्याची कथा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, की एका असुराबरोबर त्यांचं जे वध चालू होतं, त्या वधामध्ये विष्णू भगवानांना कशा तरी पद्धतीने त्यांना मार किंवा त्यांच्यावर वार होणार होता आणि तो वार वाचावा, त्यातनं एकादशी मातेने जन्म घेतला आणि एकादशी मातेंनी ते वाचवण्यासाठी तो जन्म घेतला। त्यामुळे विष्णू भगवान हे प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की एकादशीचा व्रत, तुझं नाव एकादशी आहे आणि तुझ्या नावाचं हे जे एकादशी मातेचं व्रत जे कोणी करेल
ते गत जन्मात सुख सौख्य संपत्ती धनसमृद्धी भरभरून राहील आणि जो हे व्रत करेल, जो माझी पूजा करेल, जो तुझी पूजा करेल, त्यांना सर्वांना सगळ्या गोष्टीतनं सगळं मिळतील। म्हणजे बघा, तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी असू द्या, धनाच्या बद्दल असू द्या, कोणत्याही गोष्टीबद्दल असू द्या, पण तुम्हाला त्यातनं फायदा होणारच। त्यामुळे म्हटलं जातं की एकादशीचं व्रत नक्कीच करावं। कृष्णाष्टमी, कृष्णाचा जो कृष्णाष्टमी म्हणजे कृष्ण मास, आपल्या याच्यात शुक्ल आणि कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, तर कृष्ण पक्षातली जी अष्टमी असते ती अष्टमी आणि शुक्ल पक्षातली दोन्ही मधली जी एकादशी असते, अष्टमी नाही, कृष्ण आणि शुक्ल मधली जी एकादशी असते, दोन्ही एकादशी आपल्याला धरायच्या असतात। आणि आता गेली होती कार्तिक महिन्यातली कार्तिक एकादशी, जी सर्वात मोठी एकादशी होती, आणि त्यानंतर ही कार्तिक एकादशी मधली दुसरी एकादशी जी आहे उत्पत्ती एकादशी, तर ती सुद्धा खूप महत्वाची आहे। ती नक्कीच तुम्ही करा। तुम्हाला या दिवशी फक्त विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। एवढं करून तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याचं भलं करून ठेवताल आणि तुम्हाला खरंच सगळ्या गोष्टी मिळतील। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथं संपूर्ण करते। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला सांगा, कळवा। कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका, अथवा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। कमेंट केल्याशिवाय जाऊ नका, ही नम्र विनंती आहे, नक्कीच करा। तर चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी।